हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला स्वामी नित्यानंद जे गणेशपुरीला आहे भिवंडी तालुक्यात त्या स्वामीच्या आश्रमाचं विजिटबद्दल तुम्हाला सांगते. मी दमणहून निघालो सकाळी अराउंड 11 o'clock. हे 141 किलोमीटर्स आहे दमणहून आणि मोस्टली सगळं नॅशनल हायवे आहे. हे स्वामी नित्यानंद ॲक्च्युली यांना शिवजीचा अवतार ॲक्च्युली जन्म झाला होता. बघा किती मस्त हायवे आहे, एकदम नॅशनल हायवे, मुंबईचा हायवे आहे, गुजरात अहमदाबाद टू मुंबई हायवे नॅशनल NH-48. फक्त मध्ये डायव्हर्जन आहे तिथं 15 किलोमीटर थोडं रफ रोड आहे, अजून अंडर कन्स्ट्रक्शनचं आहे. तर 1930 ते गणेशपुरीला आले. त्यांचं फार कमी बोलायचे आणि ते खूप महान संत होते आणि योगी होते. ते जास्ती ध्यान वगैरे करायचे. त्यांनी खूप प्रगती केली तिथं गणेशपुरीला, हॉस्पिटल, आश्रम वगैरे. हे आम्हाला बघा जायच्या आधी यांचं एक स्वामी मुक्तानंदचा आश्रम दिसतो. हे बघा किती मस्त. आम्ही ऑफिसला गाडी लावली बाजूला आणि ऑफिसमध्ये गेलो. तिथं रूम वगैरे खूप छान आहेत, 500 ते 1000चं. फक्त तुम्हाला IDs घेऊन जायला पाहिजे सगळ्यांच्या, जेवढे लोक आहेत. मी आणि माझ्या मिसेस होतो. तर आणि 24 hours रूम आहे. हे इतकं छान आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही रूमच्या कीज वगैरे घेतल्या. तिथं त्याच्या ऑफिसच्या बाजूला श्रीकृष्णाचं किती सुंदर मंदिर आहे बघा. खूप प्रसन्न वातावरण आहे. ते नित्यानंद स्वामीचं मंदिरही खूप छान आहे. देणग्या वगैरे द्यायचं. हे आम्ही एक दिवस बाहेरून राऊंड मारला मंदिरात. अन्नपूर्णा प्रसादालय आणि राहायचं दोन्ही एकत्रच आहे. तर आम्ही सगळं सामान वगैरे ठेवलं तिथे. अन्नपूर्णा कॅन्टीन. आणि मग फ्रेश होऊन मंदिर बघायला निघालो. संध्याकाळची साधारण 4 वाजले होते. बघा बाहेरून किती सुंदर दिसते मंदिर. एकदम प्रसन्न वातावरण. सगळे फूल वगैरे दुकानं आहे तिथे आणि भव्य पटांगण आहे. पौर्णिमेला वगैरे खूप हे होतं. आणि त्यांच्या बाजूलाच शिवजीचं खूप छान मंदिर आहे. नंदी पण खूप मोठे आहेत. मग ते जस्ट पाहायला आम्हाला सांगितलं की बाजूला नदी आहे, म्हणजे मागच्या साईडला. तर म्हणलं चला बघूयात. तिथे थोडा रस्ता कच्चा आहे आणि नदीला एवढं पाणी नव्हतं, पण खूप छान सिनेरी होती आणि शांतता होती खूप. आम्ही दोघं बघत नदीपर्यंत पोहोचलो. थोडंसं तिथं फोटोग्राफी वगैरे केली. मग आम्हाला नंतर दिसलं की काही लोक तिकडून आंघोळ करून येतात. तर आम्ही विचारलं की काय आहे. ॲक्च्युली मंदिराच्या बाजूला एक गरम कुंड तर आहेच, पण तिकडे पण एक 4 कुंड आहेत म्हणे गरम. हे थोडं फोटो काढाय. तर मग आम्ही तालाब विचारत गेलो. थोडं जंगल रस्ता असल्यासारखं आहे. थोडंसं तुम्हाला सावकाश जायला पाहिजे. थोडंसं रिस्की आहे. बडा तालाब आहे. पाय वगैरे सटकायची भीती आहे. वो देखणे जा रहा है. पण तिथं काहीतरी देवीचं हे पण चालू होतं. त्याचा आवाज ऐकत आम्ही देवीचं पूजा असेल. जा तुम्ही त्याच्यात. रस्त्यात आम्हाला एक पाताळबाबाची समाधी पण भेटली. तिचं आम्ही दर्शन घेतलं. स्वामी पाताळबाबा. मग ह्या दुरून आता कुंड दिसते, तुम्हाला दाखवतो गरम पाण्याचं. इतकं सुंदर कुंड कधीच पाहिलं नव्हतं आम्ही. 4 छोटे छोटे कुंड आहेत आणि एक मोठा हौद असला. एक बडा मोठा हौद आहे और ये 3 छोटे. आणि कुंडाची वैशिष्ट्य म्हणजे मीडियम गरम आहे. काही काही कुंड खूप गरम आहेत, काही कोमट आहेत
आणि काय मीडियम आहे. ये सबसे आणि गरम गरम है, कुंडातून पैर पाणी डालेगा सारखं जल त्या और ये हौदामध्ये भी जात आहे. हौद सुद्धा एक मीडियम टेम्परेचरला ये आहे. गरम में से वो हौद में जा रहा है पानी. थोडंसं सगळं गरम खोल आहे. पाण्याचं. तुम्ही असं उतरायच्या आधी बुडबुडे बघा आहेत थोडं. तुम्हाला स्विमिंग वगैरे येत असेल तर हे सुद्धा छोटे छोटे कुंड गरम पाणी कसे आहेत बुडबुडे. खोल आहेत, पण इतकं गरम कुंडाचं हे देवाची करणी म्हणल्यासारखं आहे. हे निसर्गाचा चमत्कार. देखो बघा बुडबुडे येतात एकदम. इतकं गरम होतं की एकदम जवळजवळ 50 डिग्रीपेक्षा जास्त पाणी असतं, उकळतं पाणी असलं तर वाफा येतो त्यातून. आम्ही थोडंसं पाय टाकून थोडं एन्जॉय केलं तिथे. गरम पाणी. फार संध्याकाळ होत आली होती. खूप आम्हाला इतकं प्रसन्न वाटलं आणि इतकं थकवा दूर गेला. इथून गरम पाणी. त्याच्या पुढे थोडं गेलं ना, तिथून एक एकदम गरम आहे गुप्त हे निघते गरम पाण्याचा झरा. ते अजून कोणाला कळालं नाही कुठून पाण्यातून वाफ निघते. येईल एवढं गरम पाणी आहे. बुडबुडे आणि पुढे दाखवतो. हे परत कुंडाचाच व्हिडिओ आला ह्याच्यात. मग हे कुंड संपल्यावर अजून तिथे एक गुप्त झरा आहे गरम पाण्याचा. डेंजर आहे इधर तो. हे सगळं जंगलमधून रस्ता आहे. नक्की हे तुम्ही न विसरता बघा. जेव्हा गणेशपुरी जाताना हे बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं ठिकाण हे, पण तुम्ही तिथं चौकशी करून आम्हाला एक जोडीदार पण भेटला, तो रस्ता दाखवत होता. बघा हे देवीचं एक गोंधळ असल्यासारखं होतं. रस्त्यामध्ये थोडंसं स्लिपरी आहे. त्या भाऊच्या अंगात आल्यासारखं दिसत होतं देवी. ये पाणी गरम आलं. तुम्हाला सिक्रेट हे सांगितलं. इथं कळत नाही. इतकं गरम आहे, तुम्ही पाय हात सुद्धा नाही ठेवू शकत. हे गरम पाणी त्या झऱ्यामधून निघून तिथे एक तालाब झाला होता छोटा. त्या तालाबचं टेम्परेचर मीडियम होतं, पण हे खूप गरम पाणी होतं. मग येता येता पाहिलं तर काही पक्षी आंघोळ करतात. म्हणजे रस्त्यामध्ये जे मंदिराच्या बाजूला जे. मग आम्ही फ्रेश होऊन पुन्हा स्वामी मुक्तानंदचा आश्रम बघायला गेलो चालत. कारण ते जवळ आहे, 1-3 किलोमीटरच आहे. तिथे आरती खूप छान होती म्हणे, पण ते दुसऱ्या दिवशी बघायचं ठरवलं. कारण 5:30 आरती आहे. रस्त्यामध्ये देवीचं एक सुंदर मंदिर दिसलं आम्हाला. चालत निघालं. आणि बस स्टँड पण दिसलं. विरारून वगैरे लालपरी आहे महाराष्ट्र शासनाच्या. खूप छोटे छोटे गावाचे पण बस आहेत. पण मला थांबले तेव्हा विरार होते. गणेशपुरी बसताना बघा. रस्ता पण इतकं सुंदर आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं आणि इतकं नॅचरल हवा आहे. काही पोल्युशन नाही. रस्त्यामध्ये नित्यानंद स्वामीचं गिफ्ट म्हणजे तुम्ही मूर्ती किंवा काही कलाकुसरी विकत घेऊ शकता. खूप सुंदर. आम्ही काही घेतलं नाही, पण असं रस्त्यावरून दिसतं तुम्हाला. हनुमाचं मंदिर पण होतं एक. गुरुदेव सिद्धिपीठ असं म्हणतात. ते नित्यानंद स्वामीचे शिष्य होते मुक्तानंद स्वामी. त्यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला होता योगाचा. मग आल्यावर आम्ही अन्नपूर्णामध्ये डिनरसाठी आलो. 40 रुपयाला इतकं सुंदर जेवण. गरम पोळ्या, भाजी, 2 भाज्या, वरण भात, लोणचं. इतकं सुंदर जेवण. खूप दिवसात छान आहे जेवण. खूप दिवसानंतर जेवण झालं. आम्ही त्यानंतर आरती 8 वाजता संध्याकाळी. आणि ॲक्च्युली इथे फोटो काढतच व्हिडिओ थोडं बाहेरून
व्हिडिओ काढला. मग हा दिवस संपला. आम्ही आणि सकाळी उठून म्हणजे आमच्या रूममधून बघा किती सुंदर दृश्य होतं एकदम. पक्ष्याच्या किलबिलाटानं जागा इथे एकदम. आणि सूर्य बघा किती पहाडाच्या ह्याच्यातून निघायचं. मग मंदिरात निघालो होतो आम्ही. बाहेरून बघा मंदिर किती सुरेख दिसतं एकदम सकाळच्या उन्हामध्ये, सोनेरी एकदम. मग तिथेही बाहेरून आम्ही व्हिडिओ थोडा. मंदिर खूपच सुरेख आहे, सुरेख बांधकाम आहे, एकदम प्रसन्न वाटतं वातावरण. हे स्वामीजींचं सगळं हे ठेवलं आहे. हे गरम कुंड आहे मंदिराच्या बाजूला, त्या स्वामीच्या बाजूला जे गरम कुंड आहे. तिथं तुम्ही मीडियम साईजचं पाणी आहे. तुम्हाला साबण वगैरे लावायचं तर बाहेर बकेट घेऊन तुम्ही आंघोळ करू शकता. आणि महिलांसाठी वेगळं चेंज रूम आहे स्पेशल, त्यामुळे त्याची काळजी नाही. हे मंदिरात आम्ही दर्शन घेतलं त्यांचं. तिथं तुला वगैरे ठेवलेली आहे, कुणाला काही करायचे असेल तर. नवग्रह मंदिर आहे त्यांच्या बाजूलाच, समोरच एकदम नित्यानंद स्वामीच्या त्या आश्रम परिसरात. आम्ही नवग्रह मंदिराची पण दर्शन घेतले. नवग्रह शनिदेवपासून ते सूर्यदेव, शुक्र, बुध ग्रह. वडा पण घ्यायचा होता ना खायला. आम्ही सकाळी इडली चांगलं मस्त आणि छान गरम चहा कॉफी पिला आहे. आणि मग खूप सुंदर व्यवस्था आहे, स्वच्छता खूप आहे आणि एकदम गरम. आम्ही नंतर मुक्तानंद स्वामीच्या 11:30 वाजता आरती असते सकाळी. तिथेही व्हिडिओ वगैरे फोटो काही अलाउड नाही. तिथेही आरती इतकी सुंदर आरती आहे शिवजीची, तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि तुम्ही आजूबाजूचे गणेश मुक्तानंद स्वामीच्या बाजूचे आहेत, तिथे शाळीग्राम तिथे आहे. यांनी एक समाधी घेतलेली आहे तिथे, त्यांचं दर्शन घेतलं. मग नित्यानंद स्वामी जिथं राहत होते आणि जिथं झोपत वगैरे होते सगळं त्याचे जसं तसंच त्यांनी छान मेंटेन केलं आहे. त्यांचं सगळं आम्ही दर्शन घेतलं. ते स्वामी कुठे आराम करायचे, अजूनही दिवा वगैरे कुठे आंघोळ करायचे, बाथटब पण दाखवलं आहे नित्यानंद स्वामीचं. खूप छान हे केलं आहे. आणि कुठं त्यांचं बसायचा कट्टा जे तो पण व्यवस्थित मेंटेन केला आहे, निवासस्थान. आणि एक रेल्वेची कथा पण त्यात लिहिली आहे. एका त्यांच्या शिष्याने त्यांना रेल्वेचा डब्बाच भेट दिला या संस्थानाला, कारण एकदा त्यांना रेल्वेतून उतरवलं होतं नित्यानंद स्वामीला. मग आम्ही 12 नंतर लंच असतो तिथं, भंडारा प्रसाद फ्री असतो आश्रमासाठी. फक्त दिवसातून एकदा भात, भाजी, वरण आणि गोड असतं. मग निर्वाण दिवस त्यांचा 1961 त्यांचं निर्वाण झालं. त्यांचे काही कपडे हे ते सगळं एका. थँक्यू.